नमस्कार अमरावती। पोलीस उपनिरीक्षक पदाच्या भरती परीक्षेसाठी वयोमर्यादा वाढवण्याबाबत गेल्या काही दिवसांपासून मागणी होऊनही राज्य सरकारने निर्णय घेतलेला नाही। त्यामुळे अस्वस्थ झालेल्या स्पर्धा परीक्षा उमेदवारांनी आक्रमक भूमिका घेत अमरावतीच्या गाडगेबाबा मंदिरासमोर आंदोलन सुरू केले आहे। PSIच्या वयामध्ये 1 वर्षाची मुदत वाढ मिळाली पाहिजे अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली। विद्यार्थ्यांनी एल्गार पुकारत राज्य सरकारचा निषेध केला आहे। 2 डिसेंबर रोजी विद्यार्थी रस्त्यावर उतरले असून त्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। PSI मुदत वाढ झालीच पाहिजे अशी एकमुखी मागणी विद्यार्थ्यांची आहे। राज्य सरकारने यावर तोडगा काढला नाही तर भगतसिंगच्या मार्गाने आम्ही आंदोलन करू असा इशारा विद्यार्थ्यांनी दिलाय। नमस्कार, आम्ही सर्व इथे विद्यार्थी जमलेलो आहे। आम्ही गेल्या 1 तासापासून इथे जमलेलो आहे, परंतु आम्ही सध्या गांधीजीच्या मार्गाने सुरू आहे। आमच्या हातात अजून भगतसिंगगिरी आलेली नाही आहे। PSI वयवाढ हा मुद्दा आहेच, बरोबर आहे, पण त्याच्या सोबतच जागा वाढ हा महत्त्वाचा मुद्दा आहे। तुम्ही लक्षात घ्या, जागा वाढ STIच्या जागा ओपनच्या 1 जागा नाही आहे, ओपनची आलेली अजून STIच्या ओपनच्या जागा नाही आल्या, बाकी सर्व जागा ओपनच्या विद्यार्थ्यांनी नेमकं काय करायला पाहिजे तुम्ही सांगा मला सांगा। तुम्ही राज्यसेवेची याड आली, परंतु राज्यसेवेत अजून जागा नाही आलेल्या आहे। आम्ही संघर्षच करावं काय? आमच्या जीवनात काही संघर्षच आहे काय? तुम्ही लक्षात घ्या, माझी शासनाला हात जोडून विनंती आहे, देवेंद्र फडणवीस यांना हात जोडून विनंती आहे, कारण आमचं पाहू नका, तुमच्या जागा मान्य करा, आमच्या जागा वाढवा। धन्यवाद। शासनाला एवढीच विनंती आहे की आम्ही जे आंदोलन करतोय ते अतिशय शांततेच्या मार्गाने आम्ही आंदोलन करतोय सर। आमचा जो हक्क आहे आम्ही त्याच्यासाठी आम्ही आंदोलन करतोय। जे आमचे भविष्यातील होणारे PSI बांधव आहे यांना न्याय मिळाला पाहिजे, म्हणजे ते एजबार झालेले आहेत। याच्यामध्ये आयोगाने 7 महिने जाहिरात उशिरा काढली, त्यामुळे कुठेतरी पोरांना परीक्षा देण्यासाठी हुकावा लागणार आहे आणि कित्येक विद्यार्थ्यांचा प्रश्न, भविष्याचा प्रश्न आहे हा सर। कुठेतरी म्हणजे आम्हाला असं वाटतंय की महाराष्ट्राचं भविष्य आहे येणारा जो आमचा जो क्राऊड आहे, बरोबर। सो याच्यामध्ये आयोगाने, शासनाने याची दखल घेतली पाहिजे। आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे, ठीक आहे। आणि आयोगाने याची कंबाईन मध्ये असो, राज्यसेवेमध्ये असो सर, जागा वाढ सुद्धा केली पाहिजे। इतक्या आमच्या शासनाला मागण्या आमच्या मान्य केल्या पाहिजे शासनाने। मोठ्या संख्येने उतरलेले एकंदरीत काय मागण्या बोला? मागणी सर ही आहे की मागणी डायरेक्ट पोस्ट नाही आहे, मागणी फक्त परीक्षेसाठी वयवाढ आहे की 1 वर्ष तुम्ही वाढून द्या PSIच्या पदांसाठी। कारण हे स्टुडंट जे आहे ते 1 वर्षापासून किंवा 2 वर्षापासून प्रिपेअर नाही करताय, वर्षापासून प्रिपेअर करताय आणि परिस्थितीच्या लढ्यामुळे याच्यावर उतरलेले आहे। आणि जरी काही पुण्यामध्ये वगैरे कुठे होत आहे, पण आम्ही इतक्या संख्यांमध्ये जे जमा झालेलो आहे, आम्ही पूर्ण जे आहे ते एक फॅमिलीचे मेंबर आहेत। त्यासाठी आमची फक्त एकच मागणी आहे की वयवाढ जी आहे PSIसाठी ती झालीच पाहिजे, कारण हा जो लढा आहे हा अधिकारचा आहे आणि परिस्थितीचा पण आहे। कारण सगळ्या गरीब मुलं आहेत तिथे परिस्थितीचा लढा घेण्यासाठी इथे आलेले आहेत। किती वेळापासून तुम्ही बसले? माझे तर 21च आहे सर एज, पण जर का फॅमिली म्हणजे आता पूर्ण फॅमिलीच आहे। किती वेळापासून तुम्ही इथं बसलेले आणि आता पुढची भूमिका तुमची काय असणार? आम्हाला आता 1-2 तास झालेले आहेत सर, आणि परीक्षाला फक्त काही तासच बाकी आहेत, काही दिवस पण बाकी नाही आहेत, काही तास आहेत की काही तासांमध्ये आता एक्झाम होणार आहे। तर आमची फक्त इतकीच मागणी आहे की आमचे जे फॅमिली मेंबर्स आहेत बाकींचे, त्यांना न्याय मिळाला पाहिजे। कधीपर्यंत तुम्ही इथं बसणार आहे? आता जोपर्यंत तुम्ही काही ओपिनियन किंवा काही आम्हाला भेटत नाही आन्सर, तोपर्यंत आम्ही इथंच बसणार आहोत।